मी खरंच काय पाठ करून नाही आलोय म्हणून, पण तुमच्या ताकदीमुळे मला जरा धडकी भरली. मी जेन्युइनली सांगतो. मी आज आता आधीचं आठवते ना का परत बोलू? पण जेन्युइनली मला आजपर्यंत आपण कामं केलेली तुम्ही विसरून जा. ह्याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे लक्षात ठेवा. मला वाटतं की तुमची ताकद तुम्हाला कळली पाहिजे. आजपर्यंत म्हणजे आता तुम्ही गेल्या आठवड्यात बघा, आपण जेव्हा व्हॅनमधनं लोकांना बाहेर काढत होतो, विद्यार्थ्यांना बाहेर काढत होतो, हा माझ्यात कॉन्फिडन्स कुठून आला? तर मला माहिती आहे की तुमची ताकद माझ्या मागे आहे आणि राजसाहेब ठाकरे नावाची एक शक्ती माझ्या मागे आहे. म्हणून मला वाटतं की हा कॉन्फिडन्स मिळाला आला. पोलीस पण तुम्ही बघितले असतील तर शांत का होते? घाबरलेले? तर मला वाटत नाही घाबरलेले. पोलीस आहेत ते, महाराष्ट्राचे पोलीस आहेत ते. मला वाटतं ते कुठेतरी आदरयुक्त एक हे होतं त्यांना की दडपण की कुठेतरी आपण शांत राहू. पण मला माहिती आहे ह्या राज्यात पोलीस बांधवांसाठी जर कोण उभं राहिला असेल तर तो राज ठाकरे आहे आणि त्यांचे महाराष्ट्र सैनिक आहे. ह्या गोष्टी आपण कुठेतरी आपली ताकद समजून घेतली पाहिजे. कारण आता मी तुम्हाला जेन्युइनली सांगतो, मी राजकारणी नाही ना, मला बोलता येतं. पण मला माहिती आहे की आपल्या राज्यात काय चालू आहे, आपल्या देशात काय चालू आहे. मी खूप भीषण एक परिस्थिती बघितली आहे गेल्या 1 महिन्यात. खूप भीषण. मग काठ्या घालून लोकांना मारतात, खिळे घालून लाठ्यांमध्ये लोकांना मारतायत काय, मुलींवर हात काय टाकतायत, कपडे काय फाडतायत. आत्ता ते चंद्रकांत दादा पाटील काय बोलले? चंपा काय बोलले ते की दिल्लीत सगळ्या पोलिसांनी दगड उचललेत, आंदोलनात ते सगळे दगड उचललेत आणि त्या फुटप्रिंट वरनं ते आता आधार कार्डला लिंक करणार आहेत. सगळे चंपाच्या घरी पाठवा. मला वाटतं की ह्या तरुणांनी केंद्रातनं राजीनामा आणलाय, राज्यातनं आणायला वेळ नाही लागणार. तो एक मुलगा आठवतो तुम्हाला आंदोलनात जो बोलत होता मारा मला मारा मला, तो आपल्या नागपूरचा आहे. मला अभिमान आहे त्याच्यावर. आपल्या फडणवीस साहेबांच्या शहरातला आहे तो. मला अभिमान आहे त्या मुलावर. पण आपल्या मुख्यमंत्री साहेबांना कधी वाटलं नाही की त्याच्यावर बोलावं. कारण राजकारणात आपण एवढे फसलोय. मला आज फक्त मी तुमच्यासमोर एवढं ह्याच्यासाठी चालू आहे की तरुणांना एक मेसेज द्यायला आलोय. 5 वर्षातनं एकदा निवडणूक येते, 5 वर्षातनं एकदा तुम्हाला मतदान करायला मिळतं. मतदान तुम्ही कशासाठी करता? मला उत्तम रोजगार मिळाला,